नाशिकमध्ये चेन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश, 2 आरोपी जेरबंद, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 गुन्हे उघड. नाशिक शहरात साखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मोठे यश आले. पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून तब्बल 17,95,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहरातील 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जून 2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास उपनगर परिसरात फिर्यादी महिला घराजवळ शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 2 ने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. अखेर सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रसकर, वय 33 वर्ष, राहणार संजय गांधीनगर, झोपडपट्टी, जेल रोड, नाशिक. कन्हैया विजय पाटील, वय 36 वर्ष, राहणार सोहम सोसायटी, हरिकुल नगर, नाशिक रोड. आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, 2 महागडे मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर मोपेड आणि एक ह्युंडाई i10 कार असा एकूण 17,95,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबावरून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस आलेत. त्यामध्ये उपनगर पोलीस ठाणे 3 गुन्हे, इंदिरानगर पोलीस ठाणे 1 गुन्हा, गंगापूर पोलीस ठाणे 1 गुन्हा आणि म्हसरूळ पोलीस ठाणे 1 गुन्हा अशा एकूण 6 साखळी चोरीच्या घटना उघड झाल्यात. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकाने केली. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.